गुन्ह्यासाठी कुप्रसिद्ध कंगला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक। कोपरगाव येथील सचिन वॉच दुकानातील घड्याळ चोरीचा गुन्हा उघडकीस। आरोपीकडून 10,62,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासह 100 महागडी घड्याळे जप्त। याबाबत सविस्तर वृत्त असे की फिर्यादी संजय लालचंद जैन राहणार गुरुद्वारा रोड कोपरगाव तालुका कोपरगाव यांचे कोपरगाव शहरामध्ये सचिन वॉच कंपनी असे घड्याळाचे दुकान आहे। फिर्यादी हे दिनांक 18/4/2025 रोजी रात्री दुकान बंद करून घरी गेले असता अज्ञात आरोपींनी त्यांचे दुकानाचे शटर उचकटून दुकानातील विविध कंपनीचे घड्याळे घरफोडी करून चोरून नेले। याबाबत कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे। माननीय पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिलेले आहेत। त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस अंमलदार गणेश भिंगारदे, अशोक लिपणे, प्रमोद जाधव, बाळासाहेब गुंजळ, सुनील मालनकर, भगवान थोरात, रमेश राजा अत्तर, अमृत आढाव, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व अरुण मोरे अशांचे पथक तयार करून गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले। दिनांक 30/4/2025 रोजी पथक कोपरगाव शहर पोलीस स्टेशन या गुन्ह्याचा तपास करत असताना गोपनीय व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा सुरेंद्र जयमंगल दास राहणार घोडासहन बिहार व त्याचे इतर 7 साथीदारांनी केला असून ते सध्या शिरूर जिल्हा पुणे परिसरात असल्याची माहिती प्राप्त झाली। पथकाने शिरूर जिल्हा पुणे येथे संशयितांना शोध घेऊन सुरेंद्र जयमंगल दास वय 40 वर्षे, रियाज नईम अन्सारी वय 40 वर्षे, पप्पू विंदा गोस्वामी वय 44 वर्षे, राजकुमार चंदन साह वय 20 वर्षे, राजू कुमार बीरा प्रसाद वय 45 वर्षे, नईम मुन्ना देवान वय 30 वर्षे, राहुल कुमार किशोरी प्रसाद वय 26 वर्षे, गुलशन कुमार ब्रह्मानंद प्रसाद वय 25 वर्षे, सर्व राहणार घोडासहन तालुका घोडासहन जिल्हा मोतीहारी राज्य बिहार असे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले। पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपी अंगझडती घेऊन त्यांच्याकडे 9,81,000 रुपये किमतीचे त्या टायटन, रागा टायटन, टाय मॅक्स कंपनीची 100 घड्याळे, 2 वायफाय राउटर, 7 मोबाईल असा एकूण 10,62,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। पथकाने ताब्यातील आरोपीकडे त्यांच्याकडे मिळून आलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस करता आरोपी सुरेंद्र जयमंगल दास याने ताब्यात मिळून आलेली सर्व घड्याळे ही तो व त्याचे साथीदार अशांनी मोबिन देवान राहणार घोडासहन तालुका घोडासहन जिल्हा मोतीहारी बिहार राज्य फरार याचेसह मागील 12-13 दिवसापूर्वी कोपरगाव शहरातील एका घड्याळाच्या शोरूम मधून चोरी केली असून सदरची चोरी करताना त्यांच्याकडील मोबाईल व राउटरचा वापर केल्याची माहिती सांगितली। तसेच गुन्ह्यातील इतर चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस करता चोरीची काही घड्याळे ही मोबिन देवान याच्या मार्फतीने मुकेश शहा राहणार घोडासहन तालुका घोडासहन जिल्हा मोतीहारी फरार या सदर घड्याळे ही चोरीची आहे सांगून कमी किमतीत विक्री केले असून काही घड्याळे मोबिन देवान याच्याकडे असल्याची माहिती सांगितली। ताब्यातील आरोपींनी विश्वासात येऊन त्यांनी इतर ठिकाणी कशा चोऱ्या केल्या, कशा प्रकारे केल्या याबाबत विचारपूस करता सुरेंद्र जयमंगल दास याने त्याचे वरील साथीदारांनी मिळून मागील 15 ते 16 दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरातील भटकल गेट परिसरात रात्रीच्या वेळी मोबाईल शॉप फोडून मोबाईल फोन चोरले आहेत। चोरी केलेले मोबाईल फोन हे नेपाळ देशात विक्रीची माहिती सांगितली। नमूद माहितीची पडताळणी करून छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय येथे बेगमपुरा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। ताब्यातील आरोपींना जप्त करण्यात आलेला मुद्देमालासह कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्ह्यांचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हे करीत आहे। सदरची कारवाई माननीय श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्री वैभव कलुवर्मे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, माननीय श्री शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी उपविभाग यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे। 18 तारखेला कोपरगाव शहरातून सचिन वॉच कंपनी या दुकानातून रात्री काही अज्ञात चोरट्यांनी साधारण 275 घड्याळं आणि 3.5 लाख रुपये रोख असं साधारण 25 ते 30 लाखाचा मुद्देमाल हा चोरून नेलेला होता। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे API थोरात आणि टीम यांची टीम गठीत करण्यात आलेली होती। घटनास्थळाला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तसेच सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटही दिलेली होती। त्याप्रमाणे तांत्रिक विश्लेषण आणि इतर माहितीच्या आधारे बिहार राज्यातील घोडासन येथील एक सराईट टोळी
शिरूर येथे ताब्यात घेण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालेलं आहे. स्थानिक गुन्हे शाखेने विविध पुरुषांची तसेच स्त्रियांची महागडी घड्याळ एक साधारण 100 घड्याळ ही त्यांच्या ताब्यातून आतापर्यंत रिकवर केलेली आहे.